भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। ब्रेकिंग न्यूज फुरसुंगी। उरुली देवाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर घटना समोर आली आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीशी संबंधित प्रकरणात यशवंत अरुण बनसोडे यांना मिळालेल्या धमकीबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार आरोपीकडून बनसोडे यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। तक्रारदार यशवंत अरुण बनसोडे यांनी पोलिसांकडे लिखित निवेदन दिल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही घटना सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याचं सांगितले जाते। निवडणुकीच्या वातावरणात उमेदवाराला मिळालेल्या अशा धमकीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस अधिकारी म्हणाले, तपास सुरू आहे। प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। रिपोर्टिंग आर भारत टुडे टीम, पुणे। जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। ॲक्च्युली खरं तर हा सगळा प्रकार माझ्यासारख्या साध्या आम आदमी पार्टीच्या एखाद्या उमेदवारासंगत होणं थोडं जरा हास्यास्पदच आहे। कारण मोठमोठ्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसोबत झालं पाहिजे होतं, पण हे माझ्यासोबत होतं। याचं कारण एकच आहे की गंगानगर, भेकराईनगर, पापडी वस्ती, फुरसुंगी किंवा ढमाळवाडी या विभागातली माझी लोकांमधली असलेली भावना, लोकप्रियता, पत्रकार म्हणून मी ज्या जनसामान्यांसाठी काम केलं आहे, निशुल्क काम केलं आहे, कुणाकडनंही पैसे न घेता काम केलं आहे, त्यामुळे माझी त्या विभागामधली जी लोकप्रियता आहे आणि मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर लोकांकडनं मिळणारा जो मला प्रतिसाद आहे, याची कुठंतरी त्यांना कदाचित एखादी हिंट लागली असेल की कल्पना आली असेल की हा प्रतिनिधी, हा पत्रकार प्रतिनिधी म्हणून आपल्याला उमेदवार म्हणून आलेला आहे आणि हा आपलं मतदान कुठंतरी खाण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं हा सगळा प्रकार आणि हा घाबरवण्याचा प्रकार त्यांनी केला आहे। पण काळजी करू नका, मी घाबरणार नाही आणि मी फॉर्मही मागं घेणार नाही। लय ते लय तुम्ही माझं मुंडी आणि धड अलग करू शकता, त्याच्या पुढे कुणी काय करणार नाही। आणि मला माझ्या बापाने दिलेल्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे। मी त्या संदर्भात त्या व्यक्तींच्या नावाने FIR दाखल केलेली आहे। ती FIR सुद्धा तुम्ही बघू शकता। त्या FIRच्या नुसार आता ज्या ज्या लोकांनी ह्या प्रकरणात एक कांड करण्याचा हा जो प्रयत्न केला आहे, त्या लोकांना संविधानाचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कितीही करा, आपण निवडणूक लढवतोय, कुठली लढाई नाही लढत आहे। शस्त्र हे निवडणुकीत नसतं वापरायचं। तुम्ही प्रचाराने लढा ना, प्रचाराने लढा। तुमची जनतेने जेवढी क्यू करायची तेवढी क्यू करेल, जनता तुम्हाला मतदान द्यायचं तेवढं देईल। पण हे असले कोयते, चाकू, तलवार घेऊन तुम्ही पत्रकार, संपादक किंवा आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला जर घाबरवणार असाल तर तो तुमचा भ्रम आहे। मी काय घाबरणार नाही। आणि हे सगळं कशासाठी चाललं आहे की प्रस्थापित लोकांच्या पक्षांमध्ये जेवढेही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडणूक झाले, निवडून आले, जनतेचा पैसा जनतेला, जनतेकडनं मिळालेला पूर्ण टॅक्सचा पैसा हा जनतेला सेवेतच देणार, भ्रष्टाचार करणार नाही, याची त्यांना जाणीव झाली असावी। आणि म्हणून त्यांनी हे कृत्य केलंय। या कृत्याचा तर सगळ्यात पहिलं तर मी आमच्या लोकनायक संपादक व पत्रकार संघातर्फे, पुण्यप्रहार या वृत्तपत्रातर्फे, सार्वभौम लोकनायक या वृत्तपत्रातर्फे आणि आम आदमी पार्टीच्या पक्षातर्फे मी या गोष्टीचा निषेध करतो, यांची तीव्र निंदा करतो की अशा प्रकारचे कृत्य करून तुम्ही जर निवडणूक जिंकणार असाल तर हा संविधानाचा खून आहे, ही लोकशाहीची हत्या आहे। तुम्हाला या प्रकाराबद्दल जर अशा घाण वस्तू, घाण कृत्य करावे लागत असेल तुम्ही राजकारण सोडून द्यावं आणि गुंडगिरीमध्ये प्रवेश करावा। आपण ज्यावेळेस घरातून सकाळी बाहेर निघला होता, जिमवरून येत होता, त्यावेळेस नेमकी घटना काय होती? अज्ञात व्यक्ती नेमकी कोण होते, काय कल्पना याची? ती व्यक्ती मला कुठंच दिसली नाही आजपर्यंत। मी पहिल्यांदाच तिला काल पाहिलं। ॲक्च्युली झालं काय, मी जिमवरून निघालो आणि माझा नेहमीचा रोड जो आहे रेल्वे रोडाच्या शेजारून, तो आम्हाला भोसले विलेजला यायला जवळ पडतो। मी सकाळी जाताना मात्र पापडी वस्ती ढमाळवाडीतून जातो, कारण
माझा मुलगा आपला लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत असल्यामुळे मी त्याला तिथं शाळेला सोडतो आणि मी जिमला जातो. जिमवरून येताना त्या रेल्वे रुळाच्या शेजारून भिंतीच्या जिथं रोड संपतो त्या भिंतीच्या थोडंसं अलीकड एक व्यक्ती उजव्या हातामध्ये कोयता किंवा पालघन काय ते शस्त्राचं नाव आहे ते घेऊन डाव्या हाताने मला असा थांबवत आला. मला वाटलं माझ्या कोणतरी ओळखीचं डमळवाडी, पापडे वस्ती, भेकराईनगर, गंगानगरमध्ये मला साहेब म्हणून ओळखणारे, पत्रकार म्हणून ओळखणारे भरपूर लोक आहेत. कधी येतात, समस्या सांगतात किंवा काही प्रॉब्लेम आहे सांगतात, माझ्याशी चर्चा करतात किंवा कसे आहात विचारतात. याच्यासाठी मला त्यांनी थांबवलं असावं अशी माझी भावना झाली. पण ज्यावेळेस तो चालत असताना त्याच्या उजव्या हातात मला तो कोयता दिसला. मी ती काच खाली केली होती ती मी वर केली आणि एवढाच भाग राहिला होता काच खाली वर घ्यायचा. त्या भागातनंच तो एवढाच म्हणाला की तू निवडणुकीचा फॉर्म मागं घे, नाही तर तुझा संतोष देशमुख करू. आता माझा संतोष देशमुख करण्यापेक्षा तुम्ही भ्रष्टाचार कमी करा. तुम्हाला ही वेळ यायची नाही की एखाद्या उमेदवाराला कोयत्याने संपवायचं किंवा त्या संतोष बिचारा देशमुख. आता ते नेमकं काय झालं माहिती आहे का, मग तो खरं बोलला, तो मराठा समाजाचा होता, तो खरं बोलला तरी यांना टोचणार. मी दलित समाजाचा आहे, मी खरं बोललो तरी यांना टोचणार. मग तुम्हाला चालतंय तरी कोण? तुम्हाला जर प्रस्थापित लोकांना मराठा समाजाचा तो संतोष देशमुख चालत नसेल तर हा दलित समाजाचा संतोष देशमुख चालेल का तुम्हाला? होय, मी तयार आहे, मी संतोष देशमुख व्हायला, तुम्ही करून दाखवा. फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आपण भेटलेला आहात, गुन्हा देखील दाखल झालेला आहे. काय सिनियर PIनी आपल्याला बोललेले आहेत, काय सांगाल? सिनियर PI मोरे साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, सांत्वन केलं आमचं की आम्हाला तुम्ही घाबरू नका, कुठल्याही प्रकारचा काही हल्ला तुमच्यावर होणार नाही. पण मी तुमच्या प्रसारमाध्यमांच्या द्वारे जनतेला हे सांगू इच्छितो की मला कुठल्याही क्षणी माझा जीव घेण्याचा प्रकार हे लोक करणार आहे. कारण ह्यांना धास्ती बसलेली आहे की गंगानगर, फुरसुंगी, भेकराईनगरमध्ये याची जी लोकप्रियता आहे पत्रकार म्हणून ती कुठंतरी मतदानाला किंवा मतदाराला मतदान करण्यास भाग पाडेल आणि आपला आयता आलेला विजय हा हाताशी घेऊन जाईल